उपवासाला आज काहीतरी नवीन आणि क्रिस्पी खायचे तर बनवूया झटपट उपवासाची आलू टिक्की. उकडलेले बटाटे स्मॅश करून त्यात घालूया हिरवी मिरची, चवीनुसार मीठ, जिरे पावडर, लाल तिखट आणि बाइंडिंगसाठी भगर पीठ, शेंगाड्याचं पीठ, राजगिऱ्याचं पीठ आणि शेंगदाण्याचं कूट. सगळं व्यवस्थित मिक्स करून याचे छोटे छोटे गोळे करून घ्या आणि हाताने हलकेच दाबून टिक्कीचा आकार देऊया. आता तव्यावर थोडंसं तूप घालून या सर्व टिक्क्या दोन्ही बाजूनी छान क्रिस्पी आणि गोल्डन होईपर्यंत भाजून घेऊया. कारण उपवासाची रेसिपी असली तरी टेस्टमध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज नाही. टिक्की तयार झाली की सर्व करताना त्यावर घालूया थंडगार दही, थोडंसं लाल तिखट आणि वरून डाळिंबाचे दाणे. आणि तयार आहे आपली एकदम चटपटीत, क्रिस्पी आणि डिलिशियस उपवासाची आलू टिक्की. ही रेसिपी एकदम सोपी आहे, त्यामुळे यावेळी उपवासाला नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून सांगा.